गारा आणि वादळी वारा यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील जवळपास 40 गावांना तडाखा बसलेला आहे आणि 3,500 हेक्टर पिकांचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे. आत्ता आपण ज्या प्लॉटमध्ये उभं आहोत या ठिकाणी गहू पेरणी केलेली होती आणि अशा पद्धतीने हा संपूर्ण गहू जो आहे तो भुईसपाट झालेला आहे. ज्या ओंब्या आहेत त्या मोकळ्या झाल्यामुळे आता गव्हाचा दर्जा देखील घटणार आहे आणि वजन देखील घटणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षमता जी आहे ती आता या पिकाची कमी झालेली आहे. आपण जर बघितलं शेतकरी हवालदिल झालेले आहेत, मोठा खर्च करून पिकं लावली जातात. मात्र अशा पद्धतीने पूर्वमोसमी पाऊस गारपीट यामुळे शेतकरी जो आहे तो अडचणीत सापडलेला आहे. आपल्यासोबत या परिसरातील शेतकरी आहेत. राहता तालुक्यातील आस्तागाव शिवारात आता आपण आहोत. काल गारपीट झाली, नेमकी किती वेळ झाली आणि कोणत्या कोणत्या पिकांना फटका बसलाय? तुमच्या भागामध्ये कोणती पीक घेतली? काल 19 मार्च 2026 रोजी जी रात्री 8 वाजता गारपीट झाली ती अर्धा ते पाऊण तास झाली. पहिले जोरात वारा सुटला, त्याच्यानंतर पाऊस यायला लागला. पावसाबरोबरच ते गारा येत होत्या त्याच्यामुळं, आणि रात्री पूर्ण म्हणजे परिसरामध्ये ते गारा पडलेल्या होत्या आणि रात्री आम्हाला त्याच्यामुळं घरातून बाहेर येता येईना. काही पिकांची नुकसान झाली. ते सकाळी आम्ही बघितलं तर पूर्ण गहू झोपलेले होते, गुलाबांचे पानं तुटून पडलेले होते. बऱ्याच ठिकाणी असे द्राक्षांचे घड, आता आमचे शेजारी एक प्रवीण चोळके म्हणून शेतकरी आहे, आमचे भाऊच येते, त्यांचे पण द्राक्षाचं आतोनात नुकसान झालेले रात्रीच्या पावसाने. म्हणजे द्राक्ष असेल, डाळिंब असेल, ते सोबत फळपिकांसोबत हरभरा, मका हे सगळे जवळपास पूर्ण क्षमतेनं त्याचं नुकसान झालेलं आहे. ह्या आता जर बघितलं तर हा गहू जो आहे त्याचा दर्जा कसा घटणार आहे? काय काय त्रास आता या पुढच्या काळात होणार आहे सोंगणीपर्यंत? नाही, आता असं आहे की हा जो गहू आहे, एक तर पाऊस तर होताच, पण गारांनी काय झालं की ह्या ज्या वांब्या आहे ह्या ठोकल्या गेल्या, ह्या वांब्या मोकळ्या झाल्या. म्हणजे याच्यातल्या बऱ्याचशा वांब्या आता गाडींनी मोकळ्या केल्या. त्याच्यात राहिलं, हा पडला, भुईसपाट झाला, हे तर नुकसान आहे. आता त्याच्यात परत काय होणार आहे? खाली आता जे उंदीर लागणार, हे वरून काही दिसणार नाही. उंदरांचा इतका धुमाकूळ होणार आहे का ते जे राहिलेले वांबे हे सुद्धा ते उंदीर इतका त्रास देणार आहे. मग अशा पद्धतीने नुकसानाचे शिवाय काढायला आता हा जिकरीचं होणार आहे सगळंच. म्हणजे हा नुकसानाचा इतका खर्च करून असं निसर्गाच्या लहरीपणामुळं हा सगळा शेतकऱ्यावर बेतलेली हा प्रसंग आहे. हवामान विभागानं जरी येलो अलर्ट दिला असला तरी अनेक ठिकाणी मजुरांची कमतरता आहे, हार्वेस्टरची कमतरता आहे. त्यामुळे जी धडपड आहे शेतकऱ्यांची काढणीसाठी पण दिसून आली, मात्र वेळेत तो काढता आला नाही आणि त्यामुळे अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. काय तुमचं सरकारकडे मागणं आहे किंवा कशा पद्धतीने मदत व्हायला पाहिजे? कारण कर्जमाफीची घोषणा झाली मात्र कर्जमाफी झाली नाही. सरकारकडं मागणी दोन्ही पण आहे. कर्जमाफी तर झालीच पाहिजे, परंतु आता जे आसमारी संकट आलं शेतकऱ्यावर, शेतकऱ्यांच्या सर्व पिकावर आलं, तेव्हा तातडीनं पंचनामे करून त्यांना ताबडतोब भरीव नुकसान भरपाई द्यावी असं वाटतं. पंचनाम्याची गरजच नाही. पंचनामे न करता सरसकट मदत जी आहे ती शेतकऱ्यांना करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून खरं तर गारपिटीचा तडाखा बसतोय आणि अतोनात नुकसान जे आहे ते शेतपिकांचं झालेलं आहे. त्यामुळे आता सरकार, मायबाप सरकार काय कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडीकर, TV9 मराठी, राहता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.